Hello, dear students. I am Mrs. Pawar YK from Kanya Vidyalaya Pimpalgaon Buson. In our last 4 videos, we have started our chapter number 5 of General Science, Standard 7. The name of chapter is Food Safety. Last videos, we learn about the factors responsible for food spoilage, then the topic food wastage. Then we also learn about the measures for prevention of food wastage and food spoilage. Now, in this video, we are going to learn the textbook, page number 37. The topic is Methods of Food Protection. Methods of Food Protection. अन्नाच्या संरक्षणाच्या पद्धती. आता बघा, तुमच्या पेज नंबर 37वर ह्या बॉक्सेसमध्ये काही फूड प्रोटेक्शनच्या मेथड्स दिलेल्या आहेत. आपण त्या वन बाय वन आता बघूया. The first method is freezing. Biological and chemical reactions in food materials are slowed down at low temperature. As a result, food remains in good condition for a longer duration. That is why refrigerators are used in the kitchen. तुम्ही बघा, प्रत्येकाच्या घरात आता रेफ्रिजरेटर असतील. कशासाठी वापरतो आपण ते रेफ्रिजरेटर्स? म्हणजे फ्रीज. तर ज्या काही नाशवंत वस्तू आहे, उदाहरणार्थ दूध असेल किंवा भाजीपाला असेल, फळं असतील किंवा इतर आपले घरातले असे काही पदार्थ असतील की जे जास्त टेम्परेचरला खराब होतात, म्हणून आपण त्यांना कमी टेम्परेचरला स्टोअर करतो. त्यामुळे काय होतं, तर ह्या पदार्थांमध्ये घडून येणाऱ्या जैविक आणि रासायनिक क्रिया म्हणजे बायोलॉजिकल आणि केमिकल रिॲक्शन्स ह्या स्लो होतात. दे आर स्लो डाऊन. ह्या क्रिया होण्याची जी काही प्रक्रिया आहे त्या पदार्थांमधली ती स्लो होते आणि त्यामुळे हे फूड जास्त काळ टिकून राहतं. उदाहरणार्थ दूध उन्हाळ्यात बघा, जर आपण ते तसंच बाहेर ठेवलं तर जास्त तापमानामुळे ते खराब होतं, पण आपण ते फ्रीजमध्ये ठेवलं तर ते टिकू शकतं. म्हणजेच फ्रीजिंग करणे, याचा अर्थ कमी टेम्परेचरला फूड स्टोअर करणे, ही एक फूड प्रोटेक्शनची मेथड झाली. देन सेकंड मेथड इज स्मोकिंग. स्मोकिंग म्हणजे काय? धुरीकरण. त्याच्यावर स्मोक सोडणे, एक विशिष्ट प्रकारचा धूर सोडणे. फूड इज प्रिझर्व्ड विथ द हेल्प ऑफ स्मोक. ॲल्युमिनियम फॉस्फाईड इज यूज्ड इन धिस मेथड. काय केलं जातं ह्या मेथडमध्ये? तर धुरीकरणाने म्हणजे विशिष्ट प्रकारचा धूर सोडून फूड प्रिझर्व केलं जातं, टिकवलं जातं. तर त्यासाठी वापरणारा पदार्थ कोणता आहे त्याचं नाव इथे दिलेलं आहे बघा, ॲल्युमिनियम फॉस्फाईड. लक्षात ठेवायचं हे नाव. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, विच सबस्टन्स इज यूज्ड इन द प्रोसेस ऑफ स्मोकिंग. काय आन्सर येईल? Aluminium phosphide is used in the method of smoking. Then third method is use of insecticides. Insecticides म्हणजे काय? कीटकनाशक, कीडनाशक. Malathion is sprayed on the gunny bags containing food grains. धान्याचे जे पोते असतात त्यांना कीड लागू शकतं. म्हणजे मोठमोठी धान्याची गोदामं असतात जिथे मोठ्या प्रमाणात धान्य साठवलं जातं. त्या ठिकाणी ह्या पोत्यांवर बाहेरून मिलॅथियन नावाचा एक केमिकल सबस्टन्स स्प्रेड केला जातो. कशावर? ऑन द गनी बॅग्स. व्हॉट इज मीन बाय गनी बॅग्स? गनी बॅग्स म्हणजे पोते. तर ह्या पोत्यांवर बाहेरून काय केलं जातं? मिलॅथियन नावाचा एक सबस्टन्स सोडला जातो, स्प्रेड केला जातो, तो फवारला जातो. त्यामुळे जे काही इन्सेक्ट्स असतील, जे काही कीड त्या धान्याला लागू शकतं ते नाहीसं होतं आणि अशा प्रकारे ते धान्य जास्त काळ टिकवता येतं. नेक्स्ट मेथड इज इरेडिएशन. Irradiation. In this method, food is exposed to ionizing radiations such as high energy electrons emitted by accelerators, X-rays, gamma rays,
इमिटेड बाय रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स एट्सेट्रा. ही जी मेथड आहे इरेडिएशनची, याच्यामध्ये फूडवर काही विशिष्ट प्रकारच्या किरणांचा मारा केला जातो. उदाहरणार्थ ते कोणते किरण आहेत, जसं की एक्सरेज, गॅमा रेज वगैरे. ह्याचा मारा केल्यामुळे काय होतं, दिस प्रोसेस डिस्ट्रॉईज दी मायक्रोब्स, इन्सेक्ट्स एट्सेट्रा. त्या फूडवरचं जे काही मायक्रोब्स असतील किंवा इन्सेक्ट्स असतील ते ह्या किरणांच्या मारामुळे नष्ट होतात. शेल्फ लाईफ ऑफ फ्रूट्स इन्क्रीजेस ड्यू टू इन्क्रीज इन रायपनिंग पिरियड. ह्या किरणांच्या मारा केल्यामुळे फ्रूट्सच्या बाबत काय घडतं, त्यांचं शेल्फ लाईफ म्हणजे त्यांचं जे बाहेरचं आवरण असतं, कवच असतं, आंब्याचं वरचं कवच असेल किंवा इतर फळांचं वरचं जे कवच असेल ते कडक राहतं, टणक राहतं. त्यांची रायपनिंगची प्रक्रिया म्हणजे पिकण्याची प्रक्रिया लांबवली जाते आणि त्यामुळे ते टिकून राहतात. द शेल्फ लाईफ ऑफ पटॅटोज अँड अनियन्स इन्क्रीजेस ड्यू टू स्लोड डाऊन स्प्राउटिंग. आणखी ह्या किरणांच्या माराचा फायदा कोणता आहे, तर पटॅटोज आणि अनियन्स म्हणजे कांदे आणि बटाटे यांना लवकर मोड येतात, अंकुर फुटतात, स्प्राउटिंग म्हणतात त्याला. तर ही स्प्राउटिंगची प्रक्रिया ह्या इरेडिएशनमुळे लांबवली जाते. त्यामुळे हे कांदे बटाटे नरम पडत नाही, जास्त काळ टणक राहतात, कडक राहतात आणि त्यामुळे ते जास्त काळ टिकून ठेवता येतात. तर असे इरेडिएशनचे जे प्लांट्स आहेत ते कुठे आहेत, त्याचं खाली दिलेलं आहे बघा, डू यू नोमध्ये. डू यू नो, इन महाराष्ट्र irradiation plants have been installed at Lasalgaon for onions and potatoes and at Navi Mumbai for spices and condiments. असं जे इरिडिएशन प्लांट्स आहे म्हणजे जिथे इरिडिएशनद्वारे काही किरणांचा मारा केला जातो ते प्लांट्स कुठे आहे, तर आपल्या नाशिक जिल्ह्यात लासलगावला आहे. लासलगावला कशावर केलं जातं हे इरिडिएशन तुम्हाला माहिती आहे चांगल्या प्रकारे. लासलगाव ही कांद्याची जगप्रसिद्ध बाजारपेठ आहे. इथला कांदा जगभरात पाठवला जातो, निर्यात केला जातो. त्या ठिकाणी मोठमोठे अनियन्सचे साठे आहेत, त्यामुळे त्याच्यावर इरिडिएशन प्लांटद्वारे अशा किरणांचा मारा करून ह्या अनियन्सची आणि पटॅटोजची स्प्राउटिंगची प्रक्रिया लांबवली जाते. त्याचप्रमाणे नवी मुंबईला पण असं इरिडिएशन प्लांट आहे जिथे स्पायसेस आणि कंडिमेंट्स म्हणजे मसाल्याचे पदार्थ ते टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्यावर ह्या इरिडिएशनचा वापर केला जातो. आता पुढे बघा, पुढची मेथड आहे फूड प्रोटेक्शनची, यूज ऑफ इन्सर्ट गॅस. नायट्रोजन गॅस इज फिल्ड इन एअरटाईट पॅकेट्स ऑफ पटॅटो वेफर्स अँड अदर फूड प्रोडक्ट्स, thus preventing the growth of fungus and insects in them. यूज ऑफ इन्सर्ट गॅस म्हणजे काय बघा, तर आपण जे एअरटाईट पॅकेट्स आणतो, जसं की वेफर्सचं पॅकेट असेल किंवा कुरकुऱ्यांचं, चिप्सचं वगैरे जे पॅकेट असतं ते असं फुगलेलं वाटतं. आपण म्हणतो त्यात हवा भरलेली, पण ती हवा नसून काय असतं, इट्स नायट्रोजन गॅस. आणि का भरलेला असतो तो नायट्रोजन गॅस, तर तो नायट्रोजन गॅस काय करतो, इट प्रिव्हेंट्स द ग्रोथ ऑफ फंगस अँड इन्सेक्ट्स इन देम. ते जे खाद्यपदार्थ आतमध्ये आहेत त्यांच्यामध्ये बुरशी लागू नये, इन्सेक्ट्सची वाढ होऊ नये म्हणून या पॅकेट्समध्ये नायट्रोजन गॅस भरून ते पॅकेट्स पॅक केलेले असतात. म्हणून तर आपण ते पॅकेट्स फोडले की अगोदर त्यातून हवा बाहेर येते, पण ही हवा नसते, तर काय असतं तो, इट्स नायट्रोजन गॅस. नेक्स्ट मेथड इज यूज ऑफ प्रिझर्वेटिव्ज. प्रिझर्वेटिव्ज म्हणजे काय हे आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं आहे. प्रिझर्वेटिव्ज म्हणजे अन्न परिरक्षके. फूड जास्त काळ टिकावं म्हणून त्यात जे काही पदार्थ आपण ॲड करतो त्यांना परिरक्षक म्हणतात. देर आर 2 टाईप्स ऑफ फूड प्रिझर्वेटिव्ज, नॅचरल प्रिझर्वेटिव्ज अँड केमिकल प्रिझर्वेटिव्ज. लेट्स सी द फर्स्ट टाईप, नॅचरल प्रिझर्वेटिव्ज, नैसर्गिक अन्न परिरक्षके. सम नॅचरली अवेलेबल मटेरियल्स लाईक साल्ट, शुगर, ऑइल आर यूज्ड ॲज प्रिझर्वेटिव्ज इन पिकल्स, जॅम्स, मुरब्बा, पेठा एट्सेट्रा. कोणकोणते नॅचरल प्रिझर्वेटिव्ज आहे, तर साल्ट लोणच्यामध्ये वापरतो आपण बघा. लोणच्यात योग्य प्रमाणात मीठ आणि तेल टाकलं की ते लोणचं वर्षभर टिकतं. म्हणजेच हे पदार्थ प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतात, साल्ट, ऑइल.
त्यानंतर आपण जेव्हा मुरंबा किंवा जॅम्स बनवतो त्यात शुगर वापरतो. शुगरसुद्धा प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं. ते सुद्धा हे पदार्थ जास्त काळ टिकवून ठेवतं. त्याचप्रमाणे पेठा, माहिती आहे ना तुम्हाला पेठा? आग्र्याचा मशहूर पेठा, तिथलं अतिशय प्रसिद्ध असं स्वीट्स आहे पेठा. तर हे सुद्धा साखरेपासून बनवलेलं असतं. त्यात पण मोठ्या प्रमाणात साखर ॲड केलेली असते. साखरेमुळेच हे पदार्थ जास्त काळ टिकतात. म्हणजेच हे जे पदार्थ आहे साल्ट, शुगर, ऑइल, दीज आर नॅचरल प्रिझर्वेटिव्ज. ह्याच्यावरही तुम्हाला प्रश्न असतो, राईट एक्झाम्पल्स ऑफ नॅचरल प्रिझर्वेटिव्ज. तर विच आर द नॅचरल प्रिझर्वेटिव्ज? साल्ट, शुगर, ऑइल, दीज आर नॅचरल प्रिझर्वेटिव्ज. Then the next type of preservatives is chemical preservatives, रासायनिक परिरक्षके. जेव्हा आपण बाहेरून काही खाद्यपदार्थ मागवतो, पॅकेटमध्ये बंद केलेले जे फूड मटेरियल असतं किंवा बाहेरचं लोणचं असेल किंवा इतरही काही पदार्थ असतील, ते मोठ्या प्रमाणात उत्पादित केलेले असतात आणि मग जास्त काळ टिकावे याच्यावर प्रक्रिया केलेल्या असतात, तेव्हा त्यामध्ये असे केमिकल प्रिझर्वेटिव्ज ॲड केलेले असतात. जसं की ॲसिटिक ॲसिड, याला व्हिनेगर असंही म्हणतात, सायट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झोएट अँड सम नायट्रेट अँड नायट्राइट साल्ट्स आर सम एक्झाम्पल्स ऑफ केमिकल प्रिझर्वेटिव्ह. या सेंटेन्सला अंडरलाईन करा बरं तुम्ही. केमिकल प्रिझर्वेटिव्ज कोणते, असा प्रश्न तुम्हाला असू शकतो. मग विच आर द केमिकल प्रिझर्वेटिव्ज? ॲसिटिक ॲसिड, देन its another name is vinegar, citric acid, sodium benzoate and some nitrate and nitrite salts. These are some chemical preservatives. They are used in sauces, jellies, jams and in packaged ready to cook vegetables and ready to eat foods, etc. हे जे सगळे आपण पॅकेटमधलं फूड आणतो, बाहेरून आणलेलं फूड जे आहे त्याच्यामध्ये हे केमिकल प्रिझर्वेटिव्ज वापरलेले असतात. उदाहरणार्थ बाहेरून मागवलेले सॉसेस, जेलीज असेल, जॅम्स असतील किंवा रेडी टू कुक जे फूड असतं, जसं की मॅगी असते बघा, रेडी टू कुक येते. तर ह्या सगळ्या अशा पदार्थांमध्ये केमिकल प्रिझर्वेटिव्जचा वापर केलेला असतो. त्यामुळे ते जास्त काळ टिकू शकतं. तुम्ही घरी जे काही बाहेरून फूड मटेरियल आणत असाल त्याच्यावर दिलेली इन्फॉर्मेशन एकदा वाचा. तर हे जे इथे केमिकल प्रिझर्वेटिव्ज दिलेले आहेत त्यातल्या एखाद्या प्रिझर्वेटिव्हचं नाव तुम्हाला त्या फूड पॅकेट्सवर दिसेल. हे काय काम करतात हे प्रिझर्वेटिव्ज? दीज प्रिझर्वेटिव्ज कीप्स द फूड सेफ फॉर अ व्हेरी लाँग ड्युरेशन. जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी हे प्रिझर्वेटिव्ज मदत करत असतात. आणि शेवटची इथे दिलेली मेथड आहे पाश्चरायझेशन. दिस मेथड इन्व्हॉल्व्स हीटिंग द मिल्क ऑर अदर सिमिलर फूड स्टफ्स अप टू अ सर्टन टेम्परेचर. ही जी पाश्चरायझेशनची मेथड आहे याच्यामध्ये काय केलेलं असतं, तर याच्यामध्ये जे काही फूड स्टफ आहे ज्याच्यावर पाश्चरायझेशनची प्रक्रिया करायची आहे ते एका विशिष्ट टेम्परेचरपर्यंत तापवलं जातं अगोदर आणि नंतर एकदम क्विकली कूल केलं जातं. फॉर एक्झाम्पल मिल्क ॲट 80 डिग्री सेल्सिअस फॉर 15 मिनट्स अँड कूलिंग इट क्विकली. जसं दुधाचं पाश्चरायझेशन करताना काय करतात, तर ते 80 डिग्री सेल्सिअसपर्यंत 15 मिनिटांसाठी तापवतात आणि नंतर त्याला क्विकली कूल करतात, लगेच तत्काळ थंड करतात. त्याच्यामुळे काय होतं, हीटिंग आणि कूलिंग दोन्ही प्रोसेसमुळे त्यातले मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे नष्ट होतात आणि मग ते दूध जास्त काळ टिकतं. आपण जे मिल्क पॅकेट्स घेतो, जसं की गोदावरी असेल, राजहंस असेल किंवा इतर कुठले मिल्क पॅकेट, दूध पिशव्या तुम्ही घरी आणत असाल तर त्याच्यावर नाव लिहिलेलं असतं बघा, पाश्चराइज्ड मिल्क. म्हणजे काय, त्याच्यावर ही पाश्चरायझेशनची प्रक्रिया केलेली असते. या प्रक्रियेमध्ये काय, तर मिल्क अगोदर 80 डिग्री सेल्सिअसपर्यंत 15 मिनिटांसाठी तापवलं जातं आणि नंतर ते क्विकली कूल केलं जातं. त्यामुळे त्यातले मायक्रोब्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स, सूक्ष्मजीव नष्ट होतात आणि त्यामुळे दूध जास्त काळ टिकतं. समजली ही पाश्चरायझेशनची मेथड.
आता तिला पाश्चरायझेशन असंच नाव काय दिलेलं आहे तर ते खालच्या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे बघा. ग्रेट सायंटिस्टचा पॅरेग्राफ, शेवटचा पॅरेग्राफ या पेजवरचा. द मायक्रोबायोलॉजिस्ट लुईस पाश्चर डिव्हलप्ड the technique of preserving the quality of food by raising its temperature to prevent microbial growth in the food. ही जी मेथड आहे ती लुईस पाश्चर नावाच्या सायंटिस्टने शोधून काढली आणि म्हणून त्या पाश्चर सरनेमवरून पाश्चरायझेशन असं नाव पडलेलं आहे. त्यांनीच फूडची क्वालिटी टिकवून ठेवण्यासाठी, फूड प्रिझर्व करण्यासाठी ते विशिष्ट टेम्परेचरपर्यंत तापवलं तर त्यातली मायक्रोबियल ग्रोथ म्हणजे त्यातली सूक्ष्मजीवांची वाढ ही थांबवता येऊ शकते, हे त्यांनीच शोधून काढलं. आणि त्यासाठी हे जे पाश्चरायझेशनचं टेक्निक आहे हे त्यांनी शोधल्यामुळे त्या टेक्निकला त्यांच्याच नावावरून नाव देण्यात आलं. काय? पाश्चरायझेशन. आलं लक्षात मुलांनो? तर बघा, आपण ह्या व्हिडिओमध्ये पेज नंबर 37वरच्या या फूड प्रिझर्वेशनच्या सगळ्या किंवा फूड प्रोटेक्शनच्या सगळ्या मेथड्स बघितल्या. कोणकोणत्या मेथड्स आपण पुन्हा रिपीट करूया. द फर्स्ट मेथड इज फ्रीजिंग, देन स्मोकिंग, देन यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स, irradiation, use of insert gas, use of preservatives. There are two types of preservatives, natural and chemical preservatives. And the last method is pasteurization. तर ह्या सगळ्या मेथड तुम्ही व्यवस्थितपणे लर्न करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत आणि नंतर आपल्या वहीमध्ये त्या एकत्रितपणे लिहूनसुद्धा काढायच्या आहेत. आलं लक्षात? तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. यानंतर लगेचच पुढचा जो व्हिडिओ आपण घेणार आहोत त्या व्हिडिओत आपण पुढचा म्हणजे पेज नंबर 38चा ह्या चॅप्टरचा लास्ट भाग शिकणार आहोत. तोपर्यंत पुस्तकातला हा भाग तुम्ही व्यवस्थित वाचायचा आहे आणि ह्या ज्या मेथड्स आहेत फूड प्रोटेक्शनच्या त्या आपल्या वहीत लिहायच्या सुद्धा आहेत. समजलं सगळ्यांना?